आपण काय सांगता यांच्या ख्रिस्ती समाज हक्क परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला। त्या निमित्तानं बोलत असताना मी एवढंच सांगेन की समाजावर जर कोणी अन्याय करत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची भूमिका आमची सुद्धा राहील। कारण कोणत्याही समाजानं कोणत्याही समाजावर अन्याय करू नये, या भूमीवर जन्माला आलेली सर्व ही ईश्वराची लेकरं आहेत आणि समाज म्हणून किंवा जातीवाद म्हणून कुणी काम करू नये। सर्वांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करावं। या ठिकाणी समाजासाठी ज्या ज्या काही अडचणी असतील त्यासाठी मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा विधानसभेमध्ये त्याविषयी या समाजासाठी म्हणजे ख्रिस्ती समाजासाठी त्यांचं महामंडळ व्हावं। त्यांच्या समाजातल्या बांधवांना भगिनींना ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल आणि या समाजामधल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका या ठिकाणी आम्हा सर्वांची राहील। आम्ही या ठिकाणी कुठलाही जातीवाद न करता समाजासाठीच काम करायचं, तो कुठलाही समाज असो। या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कोणत्याही समाजाला जातीवादी म्हटलं जाणार नाही किंवा जातीवादी वागणूक दिली जाणार नाही। यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही मंडळी या ठिकाणी करू असा या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे। आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये ख्रिस्ती समाजाचं महामंडळ शासनानं चालू करावं आणि या समाजातल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा यासाठी काम केलं जाईल। या समाजातल्या एखाद्या कार्यकर्त्याला कदाचित वाटत असेल की आम्हाला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करायचं असेल तर त्याने आतापासून काम करावा। पुढच्या पंचवार्षिकमध्ये जर त्याने चांगलं काम केलं तर समाज त्याला निवडून देईल आणि आम्ही त्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही। एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।